आणि आता आणखी काही घडामोडींचा सविस्तर आढावा वेगवान स्वरूपात घेणार आहोत। फलटणमधील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झालाय। मृत डॉक्टर महिलेच्या शरीरावर कोणत्याही जखमा नसून गळफास घेऊनच मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालंय। या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर, गोपाळ बदने आणि मृत डॉक्टरचा सीडीआर पोलिसांच्या हाती लागलाय। मृत्यूच्या आधी गोपाळ बदनेसोबत महिला डॉक्टरचे कॉल झाल्याचं तपासात उघड झालंय। मात्र अजूनही गोपाळ बदनेने आपला मोबाईल पोलिसांना दिला नाहीये। या मोबाईलमध्ये अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे असावेत अशी शक्यता आहे। त्यामुळे आता पोलिसांसमोर हे मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे। तर माझ्या मुलीला न्याय द्या अशी मागणी फलटणमधल्या आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या वडिलांनी केली आहे। त्यांनी तपासावरून सवालही उपस्थित केले आहेत। माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्या झाली आहे असा आरोपही त्यांनी केलाय। काय सत्य आता ही हत्याच केली, हत्या केली त्यांनी। सत्य काय आणि काय जगात तुम्हाला दिसतंय तेच, हत्याच केली, आत्महत्या नाही हत्याच। आणि माझ्या मुलीला न्याय पाहिजे, या सगळ्यांनाच शिक्षा पाहिजे, फाशीची शिक्षा। माजी खासदार निंबाळकर पोलिसांवर दबाव आणतात या आरोपांचा पुनरुच्चार शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय। माजी खासदार निंबाळकरांवर केलेल्या आरोपांचे पुरावे माझ्याकडे आहेत, ते मी सादरही केलेत असं त्या म्हणाल्या। महिला आयोगाने डॉक्टरची 2 मुलांसह व्हॉट्सअप चॅटिंग दाखवली, याचा काय अर्थ आहे असा सवालही त्यांनी केलाय। आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या चारित्र्य हननाचे प्रयत्न अयोग्य आहेत अशी टीकाही त्यांनी केली। एसपींना असं पत्र द्यायचा अधिकार आहे का लगेचच? म्हणजे याचा अर्थ वकिलांनी माझं म्हणणं सिद्ध केलंय की होय, फलटण पोलीस स्टेशन किंवा तिथली एकूण यंत्रणा ही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या तालावर नाचते। तर साताऱ्यातल्या फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे। अत्याचार प्रकरणातील आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याच्याबाबत रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत। गोपाळ बदने यांनी शरण येण्यापूर्वी आपला मोबाईल लपवला असल्याचं समोर आलंय। त्याचा मोबाईल अजूनही पोलिसांना सापडला नाहीये। या मोबाईलमध्ये अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे आहेत अशी शक्यता व्यक्त होतीये। त्यामुळे आता पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे। फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि निलंबित पीएसआय गोपाळ बदनेचा जुना व्हिडिओ व्हायरल झालाय। वर्दीवर नसलेला हा गोपाळ बदने रस्त्यावर गाड्या अडवून चालकांची विचारपूस करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ कधीचा याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही। दरम्यान डॉक्टर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी गोपाळ बदने सध्या पोलीस कोठडीत आहे। फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीकरता बीड जिल्ह्यातील वडवणी शहरात आस्थापनांनी कडकडीत बंद पाळलाय। या बंदमध्ये डॉक्टर्स मेडिकल असोसिएशनने सहभाग घेत रुग्णालय आणि मेडिकल बंद ठेवलंय। केवळ अत्यावश्यक रुग्णांना सेवा दिली जाणार आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोटावर नाचवण्याचा प्रयत्न राजकीय मंडळींकडून केला जातो आणि त्याचा निषेध म्हणून डॉक्टरांनी रुग्णालय बंद ठेवून आपली भूमिका मांडली। खासदार संजय राऊत यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कुबड्यावरनं केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। भाजप देशात अनेक ठिकाणी कुबड्यावर सत्तेत आहे, महाराष्ट्रातही 2 कुबड्या आहेत असा टोला राऊतांनी लगावला। हिंदुस्थानात बहुतेक ठिकाणी आज सोडून द्या, भाजप कुबड्यावर सत्तेवर आली, कुबड्यांच्या मदतीने त्यांनी पक्ष वाढवला। महाराष्ट्रात 2 कुबड्या आहेत ना, मग त्या कुबड्या नाहीत तर काय नाकातल्या कानातल्या बुगड्या आहेत का? 2 फिरताय, कुबड्या आहेत। पण गरज सर्व वैद्य मग बरं का, कुबड्या घ्यायच्या, शिडी वापरायची आणि ती शिड्यांच्या कुबड्या फेकून द्यायच्या आणि मग होट चोरी वगैरे प्रकार करून स्वतः सत्तेवर यायचं। भाजप प्रदेश कार्यालयाला चुकीच्या पद्धतीने जागा दिली आहे, हा चुकीचा पायंडा पाडला जातोय असा आरोप आमदार रोहित पवारांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेत केलेला आहे। पुढच्या 7 दिवसात माहिती देऊ असं आयुक्तांनी सांगितल्याचंही रोहित पवारांनी म्हटलं। हा जो भूखंड आहे हा वसानी आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीकडे अनेक वर्षांपासून होता। 2002 मध्ये लीज हे जे रिन्यू व्हायला पाहिजे होतं त्याच्यात अनेक अडचणी आल्या। वसानी नावाच्या या व्यक्तीने, या बिल्डरली त्याची जी प्रॉपर्टी होती त्याचा जो हिस्सा होता 46% हा अनेक बँकेंना इलिगली तो तारण दिला होता आणि त्या बँकेने सुद्धा काही रिस्ट्रक्चरिंग कंपनीला तो तिथं विकला। म्हणजे 2002लाच काही इलिगल गोष्टी झाल्या होत्या। त्याच्याचबरोबर आम्हाला जे कळतंय की जे हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीचा जो काही 54% हिस्सा या प्रॉपर्टीमध्ये होता तो त्यांना रिन्यू करायचा होता। त्या बाबतीतलं पत्रही दिलं होतं, पण मुद्दामून ते रिन्यू हे दुर्दैवाने त्या ठिकाणी केलं गेलं नाही। आणि दुर्दैव असं की हाऊसिंग कॉर्पोरेशनला बाहेर काढण्यात आलं
आणि वसानी ज्यांनी इलिगल काही गोष्टी केल्या होत्या त्यालाच पूर्ण जमिनीचा हक्क तिथं दिला आणि काही महिन्यांपूर्वी त्या वसानीचं लीज हे रिन्यू केलं असं आता आम्हाला कळतंय आणि त्याच्याकडनं एकनाथ नावाची एक कंपनी आहे, त्याच्यामध्ये भाजपच्याच विचाराचे दोन, एक गांधी आणि मेहता असे नावाचे व्यक्ती आहेत, त्यांनी ही लीज खरेदी केली आणि महिन्यातच त्यांनी ही जागा पूर्णपणे भाजपला तिथं दिली. 13,000 स्क्वेअर फूटची ही जागा आहे आणि याची व्हॅल्यू आज आपण काढायला गेलो तर ती 500-600 कोटीच्या आसपास तिथं जाते. माजी खासदार हिना गावित यांनी भाजपमध्ये घरवापसी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश पार पडलाय. विधानसभा निवडणुकीपूर्वी गावितांना भाजपमधून बाहेर पडून अपक्ष विधानसभा निवडणूक त्यांनी लढवलेली, तर 2014 आणि 19ला भाजपच्या तिकिटावर त्या नंदुरबारमधून खासदार झाल्या होत्या. मात्र 2024च्या निवडणुकीत अपेक्षा असतानाही भाजपने तिकीट न दिल्यानं त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला रामराम केलेला. आमदार एकनाथ खडसेंच्या जळगावमधल्या घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. खडसे मुक्ताईनगरमधल्या घरी राहत असल्यानं जळगावमधील घराला कुलूप लावलेलं होतं. काहीच दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपवरही चोरी झाली होती. ठाण्यामध्ये लागलेल्या ठाकरे बंधूंचा एक बॅनर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंसह राज आणि उद्धव ठाकरे हे असून महाराष्ट्राचं स्वप्न साकार असा मजकूर लिहिण्यात आलाय. मनसेच्या वतीने बॅनर लावण्यात आल्याची माहिती समोर येते. सोलापूरमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. चंद्रकांत खैरे यांच्या समोरच कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या बैठकीमध्ये शिवसेनेच्या एका जिल्हाप्रमुखांनी वादग्रस्त भाषण केल्याने बैठकीत गोंधळ उडाला. संतापलेल्या चंद्रकांत खैरेंनी पदाधिकाऱ्याला चांगलंच झापलं. दरम्यान वादग्रस्त जिल्हाप्रमुखांवर कारवाई करणार असल्याची माहिती खैरेंकडून आलेली आहे. प्रत्येक पक्षात घरातलं भांडण चालू असतं, तू मैमे असतंच, मात्र घडलेला प्रकार उद्धव ठाकरेंच्या कानावर घालू असंही खैरे म्हणतात. घरातलं भांडण चालू असतं, पण त्याच्यात इच्छुक असतात ना खूप, मला हे जागा पाहिजे, मला ही जागा पाहिजे, मला ती जागा पाहिजे, त्याच्यावरून त्या ठिकाणी होतं. पण हे आमच्याच नाही, बाकी सगळ्या पक्षात त्या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे, आमच्या पक्षात नाही आहे. आणि म्हणून मी त्या ठिकाणी मग थोडंसं रागवलो, थांबवलं ते. त्यांना म्हटलं आणि तर मी चाललो आता असं म्हटल्यानंतर आणि मी उद्धव साहेबांसमोर मी काय हे केलं, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी हे राडा थोड्या वेळासाठी होता आणि तो थांबला नंतर. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अंतिम मतदार यादीच्या प्रसिद्धीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 27 ऑक्टोबर ऐवजी आता 12 नोव्हेंबरला मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत. 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समित्यांसाठी निवडणुका होणार असून मतदार यादीतली दुबार नावं डिलीट करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. आणि आता थेट जाणार आहोत नागपूरमध्ये, जिकडे बच्चू कडू